शेतकऱ्यांच्या लग्नाची व्यथा मांडताना आमदार देवेंद्र भुयारांची मुक्ताफळं म्हणाले, चांगल्या मुली नोकरदारांना तर शेतकऱ्यांना 3 नंबरचा गाळ। महिला उपभोगाचं साधन आहे का? भुयारांच्या वक्तव्यावरून यशोमती ठाकूर यांचा संतप्त सवाल। तर भुयारांना महिलांची माफी मागायला सांगेन, चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया। राज्य मंत्रिमंडळाची उद्या पुन्हा बैठक, एका आठवड्यात दुसऱ्यांदा कॅबिनेट, आचारसंहितेपूर्वी निर्णयांचा धडाका अपेक्षित। जागा वाटपाबाबत महायुतीच्या वरिष्ठांची अमित शहांसोबत बैठक, तिढा असलेल्या जागांवर शहांच्या उपस्थितीत तोडगा काढण्याचे प्रयत्न। महाराष्ट्रात वाचाळवीरांचा सुळसुळाट, महात्मा गांधी जयंतीनिमित्त राज ठाकरेंची भावनिक पोस्ट, गांधींचा विचार पुसणं अशक्य असल्याची प्रांजळ भूमिका। मिसफायर प्रकरणी अभिनेता गोविंदाचा पुन्हा जबाब नोंदवणार, बंदुकीचा ट्रिगर गोविंदानं स्वतः दाबल्याचा पोलिसांना संशय। चंद्रपुरात शिक्षकाचा शाळकरी मुलीवर अत्याचार, पॉक्सो अंतर्गत गुन्ह्याची नोंद, युवक काँग्रेसचा शहराध्यक्ष असलेल्या आरोपीला बेड्या। बदलापूर अत्याचारातील आरोपी अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणाच्या चौकशीसाठी आयोग स्थापन, चकमकीशी संबंधित सर्व घटनांचा तपशीलवार तपास करणार। पुण्यातील बावधन बुद्रुक परिसरात हेलिकॉप्टर कोसळलं, 2 वैमानिक आणि एका इंजिनियरचा मृत्यू, दाट धुक्यामुळे अपघात, हेलिकॉप्टर तटकरेंच्या दौऱ्यासाठी मुंबईला येत असल्याची माहिती। पुढचे 2 ते 3 दिवसात महाराष्ट्रातील काही भागातून मान्सून परतणार, दिल्ली, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशातून मान्सून माघारी। इस्रायल लेबनॉनच्या संघर्षात इराणची एंट्री, इस्रायलवर तब्बल 200 क्षेपणास्त्रांचा मारा, स्वसंरक्षणासाठी कारवाई असल्याचा इराणचा दावा। इराण, लेबनॉन आणि इस्रायलच्या संघर्षामुळे पश्चिम आशियावर युद्धाचे ढग, जगभरात तेलाचे भाव वाढण्याची भीती। क्षेपणास्त्र हल्ल्यानंतर इस्रायल आणि इराणमधील भारतीयांसाठी दूतावासाकडून हेल्प नंबरवर आणि मार्गदर्शक सूचना जारी, सर्व भारतीयांना सतर्क राहण्याचं आवाहन। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।